हा जो तो येतो तो की रिक्षाने मारतो. रिक्षाने तुमचं काय केलंय? मेट्रोला नो पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत. मग रिक्षावाल्याने थांबावं कुठं? पोलीस येता जाता नुसते फोटो मारून जातात की 1,500ची पावती येते. जो तो येतोय फोटोग्राफर बनतोय, फोटो मारतोय जातो. सरकारला काय सांगायचं, एक एकदा असं वाटतं आपण आपलंच मारून घेऊ असं वाटतं. काय ते सरकारला सांगायचं? रिक्षावाला धंदा करणार का पावते भरत राहणार? बऱ्याच दिवसांपासून रिक्षा चालकांच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्या सगळ्यांसमोर येत आहेत. सध्या आपण आहे शिवाजीनगर मेट्रोच्या जवळ आणि इथल्या काही इथं असणारे काही रिक्षावाले आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. दादा, माझा पहिला प्रश्न हा आहे की पुण्यामध्ये 1.5 लाख रिक्षा आहेत रस्त्यावर सध्या आणि फक्त 600 स्टँड आहे. तर रिक्षाला उभं राहायला जागा नाहीये. तर याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता ते सरकारला कळायला पाहिजे ना मॅडम. आता एवढे रिक्षाचे परमिट सोडलेले आहेत आणि स्टँड नाहीयेत. मेट्रो चालू केलेले आहेत. मेट्रोला नो पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत. मग रिक्षावाल्याने थांबावं कुठं? थांबलं तरी ते येऊन 1,500 रुपयाचे पावती मारून जातात. रिक्षावाला धंदा करणार का पावते भरत राहणार? हे सरकारला कळायला पाहिजे मॅडम. आणि तुम्ही म्हणजे याच्यावर काही केलंय? याच्या आधी तुम्हाला किती चलान बसले त्याच्यावर? आतापर्यंत मी साधारण एक 7,000 ते 8,000 रुपये भरलेले आहेत. आपल्या मोसोबा गेटच्या पोलीस चौकीमध्ये 4,500 रुपयाची पावती भरलेली आहे. दादा, अजून काही नागरिकांची अशी कंप्लेंट आहे की आजकाल रिक्षावाले खूप मनमानी करतायत. ते मीटरनं नाही तर डिरेक्ट पैसे देऊन आम्हाला सोडवत आहेत. तर याच्यावर तुम्हाला काही बोलणं आहे नागरिकांसाठी? तसं तर काय होत नाही, मीटरवरच जातो आम्ही. नाही, म्हणजे मोस्टली रिक्षा चालक असतात की जे हा विषय करतात. आमच्या नजरात तर असे काही भेटले नाहीत, पण आम्ही मीटरवरच जाणारे आहेत. मीटरवरच जाणार आहे. मीटरवर जाणारे आहेत आणि काय जे असेल ते असेल. ओला उबेरवाले आले तरी पण त्यांना आम्ही मीटरवर जायला सांगतो. बाकी काय करायला नाही लावत त्यांना. फक्त आमचं एकच म्हणणं आहे की स्टँडचाच मेन प्रॉब्लेम आहे. एवढा मोठा मेट्रो स्टेशन उघडलं आणि ते स्टँड नाहीये. पोलीस येता जाता नुसते फोटो मारून जातात की 1,500ची पावती येते. आता तर तुम्हाला मोबाईल मध्ये पण दाखवलं मी, 1,500च्या पावत्या आहेत. आणि पैसे कुठून देणार म्हणजे रिक्षा? मग धंदा आहे आता. पहिले जे व्हायचे ते पण आता होत नाही. 400 आणि 500 रुपये धंदा होतोय आणि आता 1,500 पावती पडले तर द्यायचं कुठनं? आता पेंडिंग आहे माझं, तुम्हाला मी दाखवलं. आता ते भरणार कसं मी? घर चालू का यांचे पैसे भरू 1,500 रुपये? असं झालं. कुठं कुठं त्रास होतोय तुम्हाला म्हणजे सगळ्या या रिक्षा स्टँडचा? स्टँडचं आता आम्ही इथंच थांबतो मेट्रोलाच आम्हाला याचा त्रास आहे. बाकी काय कुठं थांबत ना, आम्ही इथंच त्रास आहे. आणि आम्ही पण रस्त्यावर लक्ष देतो लोकांचं, कुठं काय झालं, पडले उठले, आमचं लक्ष असतंय. मेट्रोवाल्यांना पण विचारा, आम्ही काय व्यवस्थित इथं थांबतो बिमतो, अडवटपणा नाही, काय नाही आहे ते व्यवस्थित आपलं. आणि या गोष्टीमुळे तुमच्या बिझनेसवर प्रॉब्लेम येतो असं वाटतं तुम्हाला? मग झालंच ना मॅडम, 100% नाही झालेलंच आहे. आता धंदा राहिलाच नाहीये पहिल्यासारखं काहीच. पहिल्यासारखा धंदाच नाही राहिले. पर रिक्षावाला आज मरणच चाललेलं आहे रिक्षावाल्याचं. म्हणजे जे काय सकाळी यायचं ना दुपारपर्यंत धंदा व्हायचा, आता नाही म्हटलं तरी 12-12 तास झालं तरी 1,000 रुपये होत. सरकारला काही मागणी आहे या गोष्टीवर? सरकारला काय सांगायचं, एक एकदा असं वाटतं आपण आपलंच मारून घेऊ वाटते. काय ते सरकारला सांगायचं? सरकारला काय सांगायचं मला सांगा तुम्ही, काय सांगायचं सरकारला? हा, गरिबांचं नाही, सरकार कुठं रिक्षावाला ऐकणार आहे? काय ऐकलं असं आता पण असं झालं ना. मग 1,500 रुपये पावती भाड्याची गरजच नव्हती. पोलीसवाले इथे जातात फोटो मारताना पैसे पाठवून देतात पावती. पावती भरायला पैसे नाहीत का? घरात खायचं. हा बी प्रॉब्लेम आहे ना. प्रत्येकाला पोलीस येणार, गाडीवर येणार, पावती फाडणार, जाणार. पैसे भरणार कुठं रिक्षाला? रिक्षाला गॅस भरायला पैसे नसतात आणि पावतीचे पैसे कुठलं भरणार? प्रत्येक टायमाचं पोलिसांनी यायचं फक्त व्हायचं. अरे रस्ता तर ठीक आहे ना, मान्य करतो ना आम्ही. आम्हाला जागा द्या थोडीफार. तुम्ही एवढे फुटपाथी बांधले तो कमी करा ना, आम्हाला जागा द्या. रस्ता तुमचा एवढा मोठा पडलाय, तुम्ही यामध्ये तुम्ही जर हे करत असाल, रिक्षाने मारत असाल तर कोण कसं करणार? हा, जो तो येतो तो की रिक्षाने मारतो. रिक्षाने तुमचं काय केलंय? हा, जो येतो तो रिक्षाने मारतो ना. यात काय द्यावं आम्हाला? मॅडम, सरकारला एवढं कळायला पाहिजे की 25 रुपयाचा मीटर आहे. 25 रुपयाचा मीटर आहे आणि 1,500 रुपयाची पावती. काय हिशोब आहे ह्यो? काय काय आता याच्यावर काय बोलायचं यांना? जो तो येतोय फोटोग्राफर बनतोय, फोटो मारतोय जातो. अहो, पण तुम्ही हे विचार करा की तो भरणार कुठून? 25 रुपये मीटर आहे. किलोमीटरला 2 रुपये वाढतात, 3 रुपये वाढतात. दिवसभराचा धंदा त्याने 700, 800 रुपये जरी केले, 2 लाख रिक्षामध्ये त्याला धंदा करावा लागतो.
रिक्षा स्टँड राहिलेले नाही, स्टँडला थांबायला गेले की 40 रिक्षा थांबलेले असतात, त्याच्या मागं आपण थांबायचं, लाईन आले की मीटरने जायचं, 50चं भाडं मारायचं, 60चं भाडं मारायचं आणि 1500 रुपये भरायचे. काय आहे बघा, तुम्हीच आता काहीतरी विचार करा आणि सरकारला सांगा जरा काहीतरी. आता ह्या रिक्षावाल्यांचा त्रास आता तरी सरकार बघतीये का आणि त्यांना काहीतरी नवीन सुविधा करून देते का ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.